संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर 13 जुलैला अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली। प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट इथं फतेसिंग शिक्षण संस्था आणि सखल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली। गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय असं सांगत हल्लेखोरांकडून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आलं। एवढंच नव्हे, त्यांना मारहाण करत त्यांची गाडीही फोडण्यात आली। या प्रकरणी भाजप कार्यकर्ता आणि बावनकुळेचा निकटवर्तीय असलेला दीपक काटे याच्यासह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंगावर शाही, वंगण टाकणं, धक्काबुक्की करणं, हाताने मारहाण करणे तसंच गाडीला दगड मारून नुकसान करणं असं फिर्यादीत नमूद आहे। पण या संपूर्ण घटनेनंतर शाईफेक करणाऱ्या दीपक काटे आणि त्याच्या कनेक्शनवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आली। 6 महिन्यांआधी काटे याला पुणे विमानतळावर पिस्तूल आणि 28 कारतुसांसह अटक करण्यात आली होती। चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेत्यांसोबत त्याचे फोटो समोर येत आहेत। त्यामुळे कोण आहे दीपक काटे असा प्रश्न समोर येत आहे। दीपक काटे हा इंदापूरचा रहिवासी आहे। भारतीय जनता पार्टीचा अत्यंत जवळचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील कार्यकर्ता म्हणत त्याची ओळख आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचा सचिव असलेला दीपक काटे याला 6 जानेवारी 2025 ला पुणे विमानतळावर अटक करण्यात आली होती। दीपक काटे पुण्याहून हैदराबादला विमानाने जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता। सुरक्षा तपासणी दरम्यान यंत्रणेला त्याच्या बॅगमध्ये एक पिस्तॉल आणि 28 कारतूस आढळून आली। विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने दीपक काटेला पोलिसांच्या हवाली केलं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती। काटेचे चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांसोबत अनेक फोटो आढळून येतात। 4 वर्षापूर्वी काटेने संभाजी बिडीचे नाव बदलण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर आमरण उपोषण केलं होतं। त्यानंतर संभाजी बिडीचे नाव साबळे बिडी असं करण्यात आलं। आता संभाजी ब्रिगेड हे छत्रपती संभाजी महाराजांचे एकेरी नाव होत आहे। त्यामुळे संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं अशी मागणी काटे यांनी केली। पण याच काटेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे भाजप गुंडशाहीचं राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। या घटनेवर वडेट्टीवार, सुषमा अंधारे, रोहित पवार यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे। यावर प्रत्युत्तर देत दीपक काटेसोबत आमचा आणि भाजपचा काहीच संबंध नाही। गायकवाडांवर हल्ला प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, बुके द्यायला आला तर फोटो काढले। पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे। दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही।